Welcome students. Today we are going to learn a new topic, Unit 2.4, an epitome of courage, धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण किंवा रूप. Yesterday we taught about chit chat on page number 61. Today we will discuss on page number 62. The lesson is about an epitome of courage, and this lesson talks about the courage of one of the greatest scientists of this century and how he overcame his disability and became a living legend of cosmology. सारांश रूपाने an epitome of courage, धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण या पाठामध्ये सध्याच्या शतकातील महान वैज्ञानिक डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची प्रेरणादायी कथा मांडलेली आहे. शारीरिक असमर्थतेवर, विकलांगपणावर, अपंगत्वावर मात करून ते आज विश्व उत्पत्तीशास्त्रातील एक जिवंत दंतकथा बनून राहिलेले आहेत. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी असलेल्या स्टीफन हॉकिंग यांना संगीत आणि गणिताची आवड होती, परंतु पुढं वयाच्या 17व्या वर्षी दुर्धर अशा आजाराने त्यांना ग्रासलं. तरीसुद्धा ना उमेद न होता ही कंटिन्यूड हिज extraordinary research with great courage. This is the story which is given in this lesson. पहिल्यांदा पुस्तक काढा, पान नंबर 62 वरती पहा. Let us start to learn. Let us start to read. माझ्याबरोबर प्रत्येकाने लाईन टू लाईन वाचा आणि छानपैकी कळून घ्या. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. We the common people often tend to hide our weaknesses. तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांचं जीवन हे उणिवा झाकण्यामध्ये, शारीरिक मानसिक अपंगत्व झाकण्यामध्ये आणि आयुष्यभर फील सॅड, इट मीन्स MOURN ऑल ओव्हर द लाईफ. वी द कॉमन पीपल मोर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू. सर्वसामान्य लोक हे कुढत बसतात पूर्ण जीवनभर. बट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिंगच्या जीवनामध्ये या शतकामध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारचं कोणतंही मॉर्निंग MOURNING फीलिंग सॅड त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसत नाही. इन स्पाईट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, इट मीन्स ड्रेडेड डिसीज हॅड ओव्हरकम हिज लाईफ. एवढ्या दुःख यातना, असाध्य प्रकारचा रोग जडलेला असतानाही डॉक्टर स्टीफन हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउंटेड. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. मग हा
लेख आपल्याला काय शिकवतो, तर कोणत्याही प्राप्त परिस्थितीमध्ये धैर्यहीन न होता, खचून न जाता, कोणत्याही परिस्थितीमध्ये कठीण परिश्रम करत राहणं आणि आपण आपल्या जीवनाचा उद्धार करणं. हिज एक्झम्पलरी मीन्स हिज ॲडमायरेबल करेज शूड इन्स्पायर अस. आणि त्यांचं जीवन नक्कीच आपल्याला प्रेरणा देत राहील आणि देत आहे. अशा एका महान शास्त्रज्ञांची कथा या लेसनमध्ये मांडलेली आहे. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. We came to know that after the death of great scientist गॅलिलिओच्या निधनानंतर जवळजवळ 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जवळ 8 जानेवारी 1942 यांचा जन्म झाला. आफ्टर द डेथ ऑफ गॅलिलिओ, स्टीफन हॉकिन्स वॉज बॉर्न on 8th day of January 1942. That was the question before us. That is the question before us. What was Galileo? Galileo हा कोण होता? Galileo was the astrologer. Galileo हा खगोलशास्त्राचा अभ्यास करणारा एक महान शास्त्रज्ञ. Who was born in Italy? का ज्यांचा जन्म इटालीमध्ये झाला. ही वॉज बॉर्न 1564 अँड ही डाईड 1642. 1564 यांचा जन्म झाला. कोणाचा? गॅलिलिओचा. 1642 ते वारले. अशा प्रकारचे इटालीने जगाला दिलेला महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ हा एक ॲस्ट्रॉलॉजर होता, एक खगोलशास्त्राचा अभ्यास करणारा होता. तो सांगत होता, द अर्थ इज राऊंड अँड द अर्थ मूव्ज अराउंड द सन. पृथ्वी ही गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते. गॅलिलिओच्या अगोदरचा सिद्धांत होता, द अर्थ इज फ्लॅट. द अर्थ इज फ्लॅट, पृथ्वी ही सपाट आहे. एवढंच फक्त होतं. परंतु गॅलिलिओने सांगितलं का पृथ्वी ही गोल असून ती सूर्याभोवती फिरते. अशा महान शास्त्रज्ञानंतर 300 वर्षानंतर स्टीफन हॉकिन्सचं काम आहे खगोलशास्त्रामधलं, म्हणून हा संदर्भ इथे जोडलेला आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Like our parents, आपल्या आईवडिलांप्रमाणेच त्यांच्याही आईवडिलांना वाटत होतं का एक दिवस हा लहान मुलगा म्हणजे स्टीफन हॉकिन्स हा लहान मुलगा वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. या शतकातला तो एक महान शास्त्रज्ञ बनेल अशा प्रकारची खात्री त्याच्या आईवडिलांना होती. आपल्या भाषेमध्ये लेकराचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीने आईवडिलांना त्या लहान मुलाची चुणूक लागलेली होती. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वूड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. कोणीही कल्पना करू शकत नव्हतं का त्याचं मन, डॉक्टर स्टीफन हॉकिन्स माइंड वूड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वूड बी द व्हेरी एपिटम ऑफ करेज. आई वडील सोडून कोणालाही खात्री नव्हती का हा मुलगा, आई वडील सोडून कोणालाही खात्री नव्हती का हा मुलगा
ॲन एपिटम ऑफ करेज, एक धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण बनेल, एक आदर्श नमुना बनेल असं कोणालाही वाटत नव्हतं. परंतु हिज फादर अँड मदर, हिज पॅरेंट्स हॅव great faith on him that he would be soar up into space like light. Courage is a wonderful thing. Courage is a wonderful thing. धाडस ही एक आश्चर्यकारक अशा प्रकारची बाब आहे, गोष्ट आहे, जी ज्याला कळाली तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी झाला. म्हणून करेज इज अ वंडरफुल थिंग. धाडस हे एक अतिशय आश्चर्यकारक बाब आहे. व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज एक्सक्लेमेटरी मार्क. दिलेल्या विधान वाक्याचं आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवलं. पुढं, इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट व्हेन फेस्ड विथ ग्रेट कलॅमिटी. It is this quality which makes people do not lose heart when faced with great calamity. धाडस ही अशी एक क्वालिटी आहे which can face the great calamity. अत्यंत महान संकटामध्ये सुद्धा आपण with the help of courage we can face anything in the world. जगामध्ये कोणत्याही प्रकारचं असाध्य काम आलं तर त्याच्या विरोधामध्ये आपण लढू शकतो with the help of courage. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend, असं म्हटलं तरी सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही. का? डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज अ लिव्हिंग लिजंड. लिजंड म्हणजे आख्यायिका. अ लिव्हिंग लिजंड म्हणजे जिवंतपणीच इतिहास निर्माण करणारा नव्हे, एखाद्या आख्यायिकाला फुटलेले हातपाय म्हणजेच डॉक्टर स्टीफन हॉकिन्स ऑफ कॉस्मॉलॉजी इज व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज. इट मीन्स डॉक्टर हॉकिंग इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. धाडस आणि इच्छाशक्तीच्या जीवावरती या माणसाने विश्वनिर्मितीचा अभ्यास केला. एस्केप्ड हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुएल क्विर्क ऑफ फेट. यट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. जरीही त्याचं शरीर व्हीलचेअरला खिळून असलं, कारण का ही वॉज पॅरलाइज्ड ॲट द एज ऑफ 17. वयाच्या 17व्या वर्षी यांना विकलांगत्व आलं आणि त्या विकलांगत्व आल्यामुळं त्यांचं पूर्ण शरीर हे व्हीलचेअरला खिळून बसलं. त्यांचं पूर्ण जन्म आयुष्यभर त्यांना खुर्चीवरतीच बसून राहावं लागलं, कारण का त्यांचं तोंड, त्यांची मान, त्यांचे दोन्ही हात, त्यांचे दोन्ही पाय, सगळं शरीर हे विकलांग झालेलं होतं. टू क्रुएल क्विर्क ऑफ फेट. Yet he is one of the greatest scientists of this century. एवढं असूनही त्यांनी या सगळ्यावरती मात करत या शतकामधला महान शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला. An average child, Stephen grew up to be a normal teenager. An average child. इतर मुलाप्रमाणे स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. अत्यंत इतर मुलांप्रमाणे हा देखील एक सर्वसामान्य मुलगा होता. फुल ऑफ मिस्चीफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. इट मीन्स ॲट द अर्ली एज ऑफ हिज चाइल्डहुड डेज स्टीफन हॉकिन्स वॉज इंटरेस्टेड इन म्युझिक. स्टीफन हॉकिन्स वॉज इंटरेस्टेड इन मॅथमॅटिक्स. ही वॉज व्हेरी मिस्चिफ, ही वॉज व्हेरी नॉटी बॉय. अत्यंत खोडकर, हल्लडपणा मिरवणारा, खोड्या काढणारा असा एक मुलगा. त्याला संगीताची आवड पण होती, गणिताचीही आवड होती. इव्हन दो हिज फादर वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडींग मॅथमॅटिक्स.
The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. His father and mother wanted him to study medicine. त्याच्या आईवडिलांना असं वाटत होतं की आपल्या स्टीफन हॉकिन्सने अभ्यास कशाचा केला पाहिजे तर मेडिसिनचा. ही शुड बी स्टडीड इन मेडिसिन. त्याने वैद्यकीय शास्त्रामध्ये अभ्यास करून एक डॉक्टर व्हायला पाहिजे होतं. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिन्सला मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट होता. ही वॉज thoroughly interested in mathematics. The University of Oxford at that time, परंतु त्यावेळेला ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये did not have a course in mathematics. आपल्याला कळलं एक ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यांच्या वेळेला 1942-17 त्यावेळेला म्हणजे 1955-56च्या दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये मॅथमॅटिक्स हा विषय अभ्यासाला नव्हता. सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टीड. मग त्यांची मॅथमॅटिक्समध्ये अभ्यास करण्याची इच्छा असूनही त्यांना फिजिक्स विषय घ्यावा लागला. नंबर 1, हिज फादर अँड मदर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. त्यांच्या आईवडिलांना वाटत होतं की त्यांनी वैद्यकशास्त्रामध्ये अभ्यास केला पाहिजे. स्टीफन हॉकिन्स वॉज नंबर 2, स्टीफन हॉकिन्स वॉज इंटरेस्टेड इन मॅथमॅटिक्स. त्यांचा इंटरेस्ट मॅथमॅटिकमध्ये होता. बट द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. परंतु त्या कालखंडामध्ये मॅथमॅटिक्सचा कोर्स हा ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये नव्हता. मग आता यांना भाग पडलं. ही ऑप्टेड त्यांनी निवड केली. नंबर 3, ही हॅड टू स्टडी फिजिक्स इन्स्टीड. आता त्यांना फिजिक्सचा अभ्यास करणं भाग पडलं. ॲट द एज ऑफ 17, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमसी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स. जसा जसा हा स्टीफन हॉकिन्स मोठा होत गेला तसं तसं ॲट द एज ऑफ 17 वयाच्या 17व्या वर्षी ही केम टू नोटीस दॅट ही फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. कुठल्याही प्रकारचं कारण नसताना चलता चलता हा मुलगा खाली पडायचा, खाली आपटायचा. This perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extraordinary rare disease, ALS or LOU, Gehring's disease, that affects the nervous system and eventually weaknesses all the parts of his body. वयाच्या 17व्या वर्षी या मुलाला जाणीव होऊ लागली का आपण चालता चालता पडतोय. असं जाणीव झाल्यानंतर हिज फादर अँड मदर टूक हिम टू देअर फॅमिली डॉक्टर. त्यांच्या कुटुंबाच्या वैद्याकडे त्यांनी नेलं, फॅमिली डॉक्टरकडे नेलं. त्यांनी सांगितलं ही वॉज सफरिंग फ्रॉम ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेअर डिसीज. एक असामान्य धुरंधर आजाराने या मुलाला ग्रासलेला आहे का जो आजार नर्व्हस सिस्टमवरती परिणाम करतो, मज्जासंस्थेवरती परिणाम करतो आणि पूर्ण शरीर हे विकलांग होऊन जातं. असा आजार त्याचं नाव आहे ALS किंवा LOU. इथपर्यंत आपण 62 पान नंबर पाहिलं. व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून या पानाच्या नंतर एक दुसरा व्हिडिओ बनवू. या पानावरती आपण काय पाहिलं तर ॲन एपिटम ऑफ करेजच्याबद्दल कंसामधली माहिती, नंतर गॅलिलिओच्या निधनानंतर 300 वर्षानंतर
डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचा जन्म, तो कुठं झाला, धैर्याचे एक मूर्तिमंत उदाहरण, कॉस्मॉलॉजीबद्दलचा अभ्यास आणि इतर काही बाबी. तर हा भाग नीट ऐका, समजावून घ्या. लगेच आपण पान नंबर 63वरचा आणि 64वरचा असे 3 व्हिडिओ तयार करू. तूर्तता इथंच थांबू.